विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण इयत्ता 9वीच्या मराठी या पाठ्यपुस्तकातील एक होती समयी हा पाठ समजून घेणार आहोत. लेखक आहेत उत्तम कांबळे. सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या व शिक्षणतज्ञ अनुताई वाघ यांच्या कार्याचा परिचय असणारा हा पाठ आहे. आदिवासी भागात पूर्व प्राथमिक शिक्षण क्षेत्रातील शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवण्यासाठी ज्यांनी आपले अवघे आयुष्य वेचले अशा समाजसेविका व शिक्षणतज्ञ अनुताई वाघ यांच्या कार्याचा परिचय एक होती समयी या पाठातून लेखक उत्तम कांबळे यांनी करून दिला आहे. प्रस्तुत पाठ डोंगरासाठी काही फुले या पुस्तकातून घेतला आहे. प्रसिद्ध लेखक उत्तम कांबळे यांचा थोडक्यात परिचय. श्राद्ध, अस्वस्थ नायक, शेवटून आला माणूस इत्यादी कादंबऱ्या, रंग माणसांचे, कथा माणसांच्या, कावळे आणि माणसं, न दिसणारी लढाई, परत्या इत्यादी कथासंग्रह प्रसिद्ध. थोडंसं वेगळं, फिरस्ती, जगण्याच्या जळत्या वाटा, पावलानेच बनते वाट इत्यादी ललित लेखन प्रसिद्ध. पाचव्या बोटावर सत्य, किनाऱ्यावरचा कालपुरुष, खूप दूर पोहोचलो आपण इत्यादी कविता संग्रह प्रसिद्ध. साहित्य निर्मितीसाठी तसेच पत्रकारितेसाठी विविध पुरस्कारांनी सन्मानित. काही माणसं वादळ झेलतात आणि पचवतात. वादळं झेलतात म्हणजे मोठ्या संकटांना सामोरे जातात. वादळं पचवतात म्हणजे संकटांचे निवारण करतात, पुढं विशाल सागराचं रूप धारण करतात. तर काही माणसं वादळामुळे कोलमडून पडतात. तर काही माणसं वादळ पचवण्याचे धडे दुसऱ्यांकडून घेतात. आयुष्यभर आदिवासींसाठी जव्हारमधील कोसबाडच्या टेकडीवरून ज्ञानयज्ञ तेवत ठेवणाऱ्या थोर समाजसेविका आणि शिक्षणतज्ञ अनुताई वाघ यांचा समावेश यापैकी पहिल्या श्रेणीत करावा लागेल. ज्ञानयज्ञ तेवत ठेवणे म्हणजे ज्ञानाचा प्रसार दीर्घकाळ चालू ठेवणे. कोसबाडच्या टेकडीवर अनुताईंनी शिक्षण प्रसाराचे कार्य सुरू केले. त्या कार्यात त्यांनी सर्वस्व ओतले. यज्ञात जशी आहुती देतात तशी अनुताईंनी स्वतःच्या जीवनाची आहुती दिली, म्हणून त्यांचे कार्य म्हणजे ज्ञानयज्ञ होय. त्यांच्या निधनानं कोसबाडची टेकडी हळहळली आणि परिसरातील सर्व आदिवासींना हुंदके फुटले. अनुताईंच्या निधनानं एका व्रतस्थ जीवनाची अखेर झाली. थोर शिक्षणतज्ञ ताराबाई मोडक यांच्या सहवासात वाढलेल्या अनुताईंचं एकूण जीवनच त्याग, कष्ट आणि निस्वार्थी सेवा यांचा सुरेख मिलाप होता. अनुताईंच्या निधनाचा काय परिणाम झाला तर ज्या कोसबाडच्या टेकडीवरील आदिवासींना अनुताईंनी शिक्षणाच्या प्रवाहात आणलं, ती कोसबाडची टेकडी हळहळली म्हणजे दुःखी झाली. कोसबाडच्या परिसरातील सर्व आदिवासींना हुंदके फुटले म्हणजे कोसबाडच्या परिसरातील आदिवासी दुःखी झाले. अनुताईंच्या निधनाने एका व्रतस्थ जीवनाची अखेर झाली. व्रतस्थ जीवन म्हणजे कठोरपणे एखाद्या व्रताचे आचरण करणे. वयाच्या केवळ 13व्या वर्षी त्यांचा विवाह झाला. विवाह असतो तरी काय हे समजण्यापूर्वीच म्हणजे केवळ 6 महिन्यातच त्यांच्या येवल्याच्या कपाळावरील कुंकू नियतीनं कायमचंच पुसून टाकलं. भातुकलीचा खेळ मोडला. पण छोट्या अनुनं आभाळा एवढं दुःख पचवलं. कोलमडून टाकणारं वादळ पचवलं. ताराबाईंनी त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसले. दुःखाचा डोंगर टाचेखाली चिरडत अनुताई मोठ्या जिद्दीनं उभ्या राहिल्या, त्या कधीही पराभूत न होण्यासाठी. अनुताईंचे वयाच्या 13व्या वर्षी लग्न झाले. अवघ्या 6 महिन्यातच त्यांच्या पतीचे निधन झाले. भातुकलीचा खेळ मोडला. भातुकलीचा खेळ म्हणजे लहान मुलांचा खेळ, विशेषतः मुलींचा खेळ. यात खोटा खोटा संसार उभारला जातो. संसार उपयोगी चिमुकली भांडी आणली जातात. प्रत्यक्ष संसारात मोठी माणसे जशी वावरतात त्यांचे अनुकरण करीत खेळ मांडला जातो. बाहुला बाहुलीचे लग्न लावले जाते. थोडक्यात भातुकलीचा खेळ म्हणजे खोटा खोटा आभासमय असा संसार. अनुताईंच्या वाट्याला खरा संसार आलाच नाही. जणू काही भातुकलीचाच खेळ होता तो. म्हणून इथे म्हटले आहे भातुकलीचा खेळ मोडला. अनुताईंनी ते दुःखही पचवलं. ताराबाईंनी त्यांचं दुःख दूर करण्यात मदत केली. ताराबाईंनी अनुताईंच्या डोळ्यातील अश्रू पुसल्याचा परिणाम असा झाला की दुःखाचा डोंगर टाचेखाली चिरडत म्हणजे दुःखावर स्वार होत अनुताई मोठ्या जिद्दीने उभ्या राहिल्या. म्हणजे डोंगरा एवढे दुःख त्यांनी बाजूला फेकून दिले आणि त्या जिद्दीने उभ्या राहिल्या.
त्यांनी स्वतः शिक्षण घेणं सुरू केलं. बाहेरून अभ्यास करून त्यांनी पदवी मिळवली. समाजव्यवस्थेत पिचलेल्या असंख्य आदिवासींच्या घरोघरी ज्ञानगंगा नेण्याचं व्रत स्वीकारलं. बालग्राम शिक्षण केंद्रानं सुरू केलेल्या पूर्व प्राथमिक शाळेत कार्यकर्ती म्हणून कामास प्रारंभ केला आणि ताराबाईंच्या निधनानंतर त्या संस्थेच्या संचालक झाल्या. अनुताई जिद्दीनं उभ्या राहिल्या. स्वतः शिक्षण घेत पदवी मिळवली. आदिवासींच्या घराघरात ज्ञानगंगा पोहोचवली. गंगा नदी पवित्र मानली जाते. गंगेचे पाणी प्यायल्यास पुण्य मिळते, पाप नाहीसे होते, अशी श्रद्धा आहे. गंगा नदी घरोघरी पोहोचवणे म्हणजे सर्वांचे दुःख दैन्य दूर करणे असा अर्थ रूढ झाला आहे. अनुताईंनी आदिवासी बालकांपर्यंत शिक्षण नेले. एक प्रकारे त्यांचे जीवन त्यांनी पवित्र केले. म्हणूनच त्यांच्या कार्याला ज्ञानगंगा असे म्हटले आहे. ताराबाईंच्या रोपट्याचं त्यांनी पुढे वटवृक्षात रूपांतर केलं. ताराबाईंनी लावलेलं शिक्षणाचं रोपटं म्हणजे ताराबाईंनी सुरू केलेलं शिक्षणाचं कार्य अनुताईंनी पुढे नेलं. वेगवेगळ्या कल्पना, शिक्षणासाठी वेगवेगळी क्षेत्र आणि सातत्याने नवनवे प्रयोग ही त्यांच्या कामाची त्रिसूत्री होती. भाकरीच्या शोधात आयुष्य गमावणाऱ्या आणि दारिद्र्याचा शाप कपाळावर घेऊन फिरणाऱ्या असंख्य आदिवासी बालकांना अनुताईंनी आपल्या कर्तृत्वाच्या पंखाखाली आश्रय दिला, मायेची ऊब दिली आणि असंख्य मनांमध्ये ज्ञानाची ज्योत पेटवली. शिक्षक, मार्गदर्शक, कार्यकर्त्या, विचारवंत, लेखिका अशी विविध रूपं व्यक्त करत त्यांनी आदिवासींमध्ये चांगलं स्थान मिळवलं. या आदिवासींना अनुताईंनी मायेची ऊब दिली आणि असंख्य मनांमध्ये ज्ञानाची ज्योत पेटवली. आदिवासींसाठी कोसबाडला कार्य करताना दिसून आलेली अनुताईंची रूपे म्हणजे शिक्षक, मार्गदर्शक, कार्यकर्त्या, विचारवंत आणि लेखिका. रानावनात भटकणाऱ्या आदिवासींना व्यावहारिक शिक्षण देणं तसं खूप सोपं, पण जाणीवपूर्वक आणि आयुष्यात उपयुक्त ठरणारं औपचारिक शिक्षण देणं खूप अवघड. त्यासाठी आवश्यक असते भविष्याचा वेध घेणारी दूरदृष्टी आणि धडपड. या दोन्ही गोष्टी अनुताईंकडे होत्या. त्यामुळे त्यांना वेगवेगळे प्रयोग करताना कसलीच अडचण भासली नाही की पाश्चिमात्यांचा अभ्यासक्रम भाषांतरित करावा लागला नाही. आदिवासींना शिकवताना अनुताईंकडे दिसून आलेल्या दोन गोष्टी, एक म्हणजे भविष्याचा वेध घेणारी दूरदृष्टी आणि दुसरी म्हणजे धडपड. भविष्याचा वेध घेणे म्हणजे भावी काळात काय काय होईल याचा वेध घेणे, भविष्याचा अंदाज बांधणे आणि आदिवासींसाठी सतत धडपड करणे हे अनुताईंच्या कार्याचं वैशिष्ट्य यातून आपल्या लक्षात येतं. प्राथमिक शिक्षण म्हणजे एकूणच शिक्षणाचा आणि आयुष्याचा भक्कम पाया असावा लागतो. याचं भान त्या कधीच विसरल्या नाहीत की शिक्षणाच्या दिशाहीन प्रसाराचा ध्यास त्यांनी धरला नाही. आपल्या मंद प्रकाशात मंदिर उजळून टाकणाऱ्या समईप्रमाणे अनुताईंनी काम केलं. प्रसिद्धीचा झगमगाट मिळवण्याचा हव्यास त्यांनी धरला नाही, कारण त्या आणि त्यांचं कार्यच स्वयंप्रकाशित होतं. अनेकांनी या लोभस उजेडात आपल्या आयुष्यातील अंधार संपवण्याचा प्रयत्न केला. अनुताईंना इथे समईची उपमा दिलेली आहे. समईचा प्रकाश मंद, शांत आणि स्निग्ध असतो. तिच्या प्रकाशात शांत, निवांत वाटते. ती गाभारा उजळून टाकते. त्या शांत प्रकाशात बसावे आणि देवाचे नाव घ्यावे अशी इच्छा होते. अनुताईंचे व्यक्तिमत्व समईसारखे होते. त्यांच्याजवळ डामडौल नव्हता, भपका नव्हता. त्या कडक शिस्तीच्या नव्हत्या. मुलांवर रागावून, त्यांना दम देऊन गप्प बसवणाऱ्या नव्हत्या. त्यांना आदिवासी मुलांबद्दल अमाप माया होती. त्यामुळे आदिवासी मुलांना अनुताईंच्या सहवासात असताना मायेची ऊब मिळे. अनुताईंचा सहवास त्या मुलांना जणू समईचा प्रकाशच वाटे. खरोखरच अनुताईंना दिलेली समईची उपमा यथार्थ आहे. प्रसिद्धी आणि मानसन्मान त्यांच्यापर्यंत चालत आले आणि त्यांनी स्वतःचंही भाग्य उजळून घेतलं. त्यांनी केलेल्या अजोड कामाला कोणाच्या शिफारसपत्राची गरज नव्हती किंवा एखाद्या पुरस्काराची आवश्यकता नव्हती. पुरस्काराला छेद देऊन पुढे जाणारं त्यांचं कार्य होतं. म्हणूनच आदर्श शिक्षक, पद्मश्री, दलित मित्र यासारखे मानसन्मान नेहमीच अनुताईंच्या शोधात भटकत राहिले. लोक प्रसिद्धी आणि मानसन्मान मिळवण्यासाठी धडपडत असतात. अनुताईंचं कार्यच एवढं महान होतं की त्यांना कोणाच्या शिफारशीची गरज नव्हती. पुरस्कार त्यांच्याकडे चालत आले. त्यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांना आदर्श शिक्षिका, त्याचबरोबर दलित मित्र पुरस्कार आणि भारत सरकारचा पद्मश्री हा राष्ट्रीय सन्मान प्राप्त झाला.
शिक्षणाच्या अनुषंगानं अन्य क्षेत्रातही अनुताईंनी फार मोठं काम केलं आहे. शिक्षणाबरोबरच त्यांनी बालकल्याण, मूकबधिरांसाठी शिक्षण, महिला विकास कार्यक्रम, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता, कुटुंब कल्याण, आरोग्य आदी विषयांवरही खूप कष्ट घेतले. एक चांगला नागरिक निर्माण होण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सर्व त्यांनी केल्या. एकाच वेळेला अनेक प्रयोग असेही त्यांच्या कामाचं स्वरूप होतं. त्यामुळेच केवळ देशातील नव्हे तर परदेशातील संस्था आणि शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्त्यांना कोसबाडच्या टेकडीचं सातत्यानं आकर्षण राहिलं. शिक्षण क्षेत्रात आणि त्यासाठी आदिवासी क्षेत्र निवडून काम करणं अतिशय अवघड असतं. अनुताईंनी आदिवासींसाठी केलेलं शिक्षण कार्य खरंच महान होतं. एकाच वेळेस अनेक प्रयोग त्यांनी केले. त्यामुळे देशविदेशातील अनेक संस्था आणि शिक्षण क्षेत्रात कार्य करणारे कार्यकर्ते त्यांचे कार्य पाहण्यासाठी कोसबाडला येत असत. ज्यांच्यासाठी शिक्षणाचं व्रत चालवायचं त्यांचाही अशा कामाला प्राथमिक अवस्थेत विरोध होतो. रूढी, परंपरा, अज्ञान आणि अंधश्रद्धा ही त्यामागची कारणं असतात. शिवाय स्थितिशील समाजही या कार्यात वारंवार अडथळे आणत असतो. या सर्व गोष्टींवर मात करून ज्ञानाचा दिवा जपण्याचं आणि अनेकांच्या मनातील विविध प्रकारचा अंधार दूर करण्याचं काम अनुताईंनी निरपेक्ष वृत्तीनं केलं. निरपेक्ष वृत्तीनं केलं म्हणजे कोणतीही अपेक्षा न ठेवता केलं. अनुताईंच्या शिक्षण कार्याला विरोधही झाला आणि अडथळेही आले. ज्यांच्यासाठी शिक्षण कार्य करायचं त्यांचाही सुरुवातीला विरोध झाला. याचं कारण होतं रूढी, परंपरा, अज्ञान आणि अंधश्रद्धा. त्याचबरोबर स्थितिशील समाजाचाही अडथळा होता. स्थितिशील समाज म्हणजे काय तर आहे त्या परिस्थितीला चिकटून राहणे आणि त्याच स्थितीत राहण्यात आनंद मानणे. अनुताईंनी अशा लोकांच्या मनातील विविध प्रकारचा अंधार दूर केला. अंधार दूर केला म्हणजे अज्ञान दूर केलं. अनुताईंनी त्यांच्या मनात ज्ञानाचा दिवा लावला. दिव्यामुळे प्रकाश पडतो, अंधार दूर होतो, आपल्याला स्पष्टपणे दिसतं. ज्ञानामुळे सर्व गोष्टींचा उलगडा होतो. सर्व घटना, प्रसंग, माणसांचं वागणं आपल्याला कळतं. म्हणून ज्ञानाला दिवा म्हणतात. ज्ञानाचा दिवा जपणे म्हणजे ज्ञान वाढवत वाढवत राहणे. स्वतःच्या बळावर त्यांनी शिक्षण क्षेत्रात एक सुरेख स्वप्न पाहिलं. ते प्रत्यक्षात उतरवलं. कधी झाडाखाली, कधी गोठ्यात, कधी बोडक्या माळावर तर कधी झोपडीत वर्ग चालवून त्यांनी मोठ्या जिद्दीनं ज्ञानप्रसार केला. ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा असा प्रचार कधी त्यांनी केला नाही, तर स्वतःलाच दिवा बनवलं. त्यात आपल्या श्रमाचं तेल ओतलं. कर्तृत्वानं तो पेटवला आणि आयुष्यभर तो तेवतच ठेवला. अनुताईंच्या कार्यातील खडतरपणा इथे दिसून येतो. आदिवासींमध्ये कमालीचे दारिद्र्य होते. कोणत्याही सोयीसुविधा उपलब्ध नव्हत्या. वर्ग घेण्यासाठी साधी जागाही मिळत नसे. अनुताईंनी या प्रसंगाला खंबीरपणे तोंड दिले. मिळेल तिथे वर्ग घेतले. प्रसंगी झाडाखाली, गोठ्यात, कधी झोपडीत तर कधी उघड्या बोडक्या माळावर वर्ग घेतले. आदिवासींची मानसिकता शिक्षणाला पूरक नव्हती. पोट भरण्यासाठी भटकावे लागत असल्यामुळे मुलांना शिक्षणासाठी मोकळे ठेवणे त्यांना परवडत नसे. शिवाय अज्ञान, अंधश्रद्धा, रूढी, परंपरा यांच्या प्रभावामुळे आदिवासी लोक शिक्षणाकडे दुर्लक्ष करत त्यांना पुन्हा पुन्हा समजावून सांगून शिक्षणाकडे आणावे लागत होते. यात अनुताईंची बरीच शक्ती खर्च होई. 5-6 तपांच्या अविरत धडपडीनंतर कोसबाडच्या टेकडीवरून ही समयी आता विझली आहे. त्यामुळे अवघी टेकडी हळहळली असेल, आदिवासींचे डोळे पाणावले असतील, तर या सर्वांनी अनुताईंच्या पाऊलखुणा जपून ठेवणं हीच त्यांना आदरांजली ठरेल. कोसबाडच्या टेकडीवर शिक्षणाची गंगा आणणाऱ्या अनुताई म्हणजे समयी. ही समयी आता विझली. याचा अर्थ अनुताईंनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या जाण्याने कोसबाडची टेकडी हळहळली, दुःखी झाली. आदिवासींचे डोळे पाणावले. अनुताईंनी केलेलं हे महान कार्य कधीही विसरता येणार नाही. त्यांच्या पाऊलखुणा आपण यापुढे जपल्या पाहिजेत. पाऊलखुणा म्हणजे चालताना वाटेवर निर्माण झालेल्या पावलांच्या खुणा. खरोखरच अनुताईंचे कार्य महान आहे. अनुताईंना दिलेली समयीची उपमा किती यथार्थ आहे पहा. समय ही देवाजवळच लावली जाते. घरात प्रकाश मिळावा म्हणून अन्य गोष्टी वापरतात, समयी नव्हे. देवाजवळची गाभाऱ्यातली समयी तेवत राहावी याची काळजी घेतली जाते, म्हणून सतत तेवणारी ती समयी. समयीमध्ये सातत्य सामावलेले आहे. संपूर्ण घर, संपूर्ण परिसर उजळून टाकण्याची ईर्ष्या ती कधी बाळगत नाही. ती फक्त
देवघर आणि मंदिराचा गाभारा उजळते, पण झगझगीत प्रकाश पसरवित नाही. तिचा मंद प्रकाश डोळ्यांना मनाला शांत निवांत करणारा असतो. मर्यादित प्रमाणात राहावे ही तिची वृत्तीच जणू असते, म्हणून ती संयमी वाटते. समयीच्या प्रकाशात असलेला परिसर उच्च उदात्त भावनेने भरलेला असतो. ही भावना माणसाला फार मोठं समाधान देत असते. असं समाधान देता येणं हे समयीचं सामर्थ्य आहे. म्हणूनच समयीला सातत्याचं, संयमी वृत्तीचं आणि सामर्थ्याचं प्रतीक मानलेलं आहे. स्वाध्याय प्रश्न 1. आकलन चौकटी पूर्ण करा. 1. अनुताईंच्या डोळ्यातील अश्रू पुसणाऱ्या. 2. पूर्व प्राथमिक शाळेत कार्यकर्ती म्हणून काम करणाऱ्या. 3. भाकरीच्या शोधात आयुष्य गमावणारी. 4. कोसबाडच्या टेकडीवरील समयी म्हणून ओळख असणाऱ्या. यापुढे चौकटी दिलेल्या आहेत, त्या पूर्ण करा. 2. आकलन शिक्षण क्षेत्राव्यतिरिक्त असलेली अनुताईंची कार्यक्षेत्रे. पुढे 4 चौकटी आहेत, त्यात उत्तर लिहायचे आहे. 3. कोसबाडला कार्य करताना दिसून आलेली अनुताईंची रूपे. पुढे चौकटी दिलेल्या आहेत, त्यात उत्तर लिहा. 4. अनुताईंच्या कामाची त्रिसूत्री. पुढे 3 चौकटी दिलेल्या आहेत, त्यात उत्तर लिहा. 5. अनुताईंचं एकूण जीवनच या गोष्टींचा सुरेख मिलाप होता. पुढे 3 चौकटी दिलेल्या आहेत, त्यात उत्तर लिहा. 6. खालील घटनांचे परिणाम लिहा. घटना 1. अनुताई यांचे निधन. 2. ताराबाईंनी अनुताईंचे अश्रू पुसले. 3. ताराबाईंचे निधन. यापुढे या घटनेचा झालेला परिणाम लिहा. प्रश्न 2. स्वमत. 1. अनुताई वाघ यांना दिलेल्या समयीच्या उपमेची सार्थकता तुमच्या शब्दात लिहा. 2. अनुताईंच्या मार्गातील खडतरपणा तुमच्या शब्दात लिहा. विद्यार्थी मित्रांनो, आपण हा व्हिडिओ ऐकलात, पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ निर्मिती आणि संकल्पना श्री नाना शिवले, माजी उपसभापती, शिक्षण मंडळ पिंपरी चिंचवड महानगरपालिका, प्रेरणा माध्यमिक विद्यालय, लक्ष्मण नगर, थेरगाव, पुणे आणि श्री प्रवीण मुंडे, श्रीमती SD गणगे प्रशाला, कृष्णानगर, चिंचवड, पुणे. धन्यवाद.